नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15, 16 आणि 17 जून 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अधिक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पाऊस तर कोणत्या भागामध्ये मान्सून पावसाचा जोर असणार आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपली हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी 15, 16 आणि 17 जूनची अत्यंत महत्त्वाची हवामान अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण तयार होत असले तरी काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नाही। यामागचे कारण काय आहे आणि पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती काय राहू शकते, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सध्या मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर अनेक भागात कमी झाला आहे, तर दुसरीकडे मान्सूनचा प्रभाव कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात वाढताना दिसत आहे। अरबी समुद्रातून दक्षिण पश्चिम दिशेचे बाष्पयुक्त वारे सातत्याने महाराष्ट्राकडे येत आहे। बंगालच्या उपसागरातूनही काही प्रमाणात ओलावा उपलब्ध होत आहे, त्यामुळे वातावरण पावसासाठी पोषक बनले आहे। मात्र अनेक ठिकाणी ढग असूनही पाऊस पडत नाही। याचे कारण म्हणजेच पाऊस पडण्यासाठी फक्त ओलावा पुरेसा नसतो, बाष्पयुक्त हवेला वरच्या दिशेने उचल मिळणे आवश्यक असते। कोकण आणि सह्याद्री घाटमाथ्यावर पर्वतरांगांना धडकल्यानंतर हवा वर जाते, थंड होते आणि त्यातून ढगांची वाढ होऊन पाऊस पडतो। यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, घाटमाथा परिसरात पावसाचा प्रभाव अधिक दिसत आहे, तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात। पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर भागात अधूनमधून पावसाच्या सरी आणि मेघगर्जना देखील पाहायला मिळू शकतात। तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकते। काही ठिकाणी वादळी सरी पडतील, पण सर्वच भागात व्यापक आणि सततचा पाऊस पडेल असे चित्र सध्या दिसत नाही। वाऱ्याचा वेग साधारण 20 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे। मेघगर्जनेच्या वेळी काही ठिकाणी भागात अधिक वेगवान वाऱ्याचा झोत अनुभवायला मिळू शकतो। एकंदरीत मान्सूनसाठी वातावरण अनुकूल आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक दिसू शकतो, तर उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे। मग चला तर पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्रामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाले असून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणे वाहत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 15, 16 आणि 17 जून 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्रात मान्सून पावसाचा जोर कोणकोणत्या जिल्ह्यात तर मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागात बघायला मिळणार आहे, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह राहील, सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्वेकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तसेच भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगदलपूर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे अनेक ठिकाणी पावसासाठी वातावरण तयार होईल, मात्र पावसाचा जोर फारसा नाही बघायला मिळणार। हलका मध्यम तुरळक ठिकाणी काही भागात बघायला मिळणार आहे, काही भागात वादळी पाऊस राहील। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्डोणा, बंडा इकडे मध्यम हलका पाऊस राहील। कर्नाटक राज्याचा परिसर
बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानाकुंबी, गव्हाली, गुंजी या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। गोवा राज्याचा परिसर रिवोणा, मडगाव, कुचकोडे, तिक्सा, अलगोटे, मपासा, वस्कोदगामा, पारसेम या भागातही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। महापण कोडललाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। कडेगाव, पटेगाव, देगळा, कणकवली, पोंढा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वायगणी, मालवण तसेच कासल इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटणला मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही आजरा, नेसारी, अड्डाला या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कुरुंदवाडी, सांकेश्वरा, चिकोडी तसेच लगतचा परिसर बघितला असता इचलकरंजी, शिरोळ हलका पाऊस बघायला मिळणार आहे। निपाणी, जैनवाडी, गारगोटी, कापसी, बिद्री, इस्पुर्ली, कोल्हापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। अष्टा, किनी, ज्योतिभिल तसेच इस्लामपूर, मलकापूर, कोकरूड हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाचा अंदाजा वडापेठ, पूर्णागड, लांजा, बेलकर, सक्राप्पा या परिसरात राहील। रत्नागिरी, नेरवा, मुलगुणला हलका पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे संगमेश्वर, माखनजन, कोयना, पटण, अरळ, आरवाडे मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे। किनारपट्टीकडे फारसा जोर नाही। गुहागर, मारगाव, तांबे, दहागाव, दापोली, पाचवणे, कलसीत, मंदनगरलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सातारा, कोरेगाव, पुसेवली, औंध, उमराज, कराड, कडेगाव, इस्लामपूर, रामपूर, पलूस, अष्टा, ज्योतिभिल या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, मंगसुळी, कोडाची, शगोपी, सल्लगा, इचलकरंजी हलक्या स्वरूपात राहील। तसेच रायबग, हिडकल, चिकोडी, सांकेश्वरा, गोकाक, अलकांगिलाई बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। दागलपूर, बिलजट ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, मात्र पावसाचा जोर फारसा नाही। बारामती, लुसुंबे इकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता वाई, खंडाळा, राहुडी, खेटवल्ले, सासवड, दायरी, पुणे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सोनापूर, लवासा, जेटे, टाला, इंदापूर पुणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच सौंदगर, आंबे, कळवण जोरदार स्वरूपात राहील। चोंडी, अलिबाग, पेण, शिळखोपोली, कामशेत या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे। खोपोली, कामशेत, कर्जत, कुसर जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील 3 दिवसात राहील। मुंबईकडे पावसाचा जोर फारसा नाही। मुंबई, उरण, पनवेल, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मिरा भाईंदर, वसई, विरार हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। शिवाले, वैशाखरे तसेच खोटाले, सम्राट, गुंडा, इगतपुरी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। सपाले, पालघर, गोडमालवाडा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। इगतपुरी, मुनगाव, वाडीवरे, जोर, मोकाडा, त्र्यंबक या भागात हलका पाऊस राहील। नाशिक जिल्ह्याकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। नाशिक, देवळी, निमगाव, शिन्नर तसेच लासलगाव, पाटोदा, मनमाड, मणी, डोडांबे, चांदवड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सौदाणे, अंजंग, निमशेवडी तसेच धुळे, अंचाली, अरवी, बोकरोड या भागातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, कोकसाने या भागातही हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर तसेच जामनेर, भोर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड भागाला इकडे ढगाळ वातावरण राहील। नांदेड भागाला इकडे हलक्या पावसाचा अंदाज। पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, नांदेड भागाला हिमायतनगर, उमरखेड या भागात हलका राहील। हिंगोली, वाशिमला ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर जास्त राहील, जसे खामगाव, मोटाला, मलकापूर, जळगाव, जमोद, तेलरा इकडे वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला या भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। वाशिमकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे वादळी पावसाचा जोर। चांदूर, धामणगाव रेल्वे, अमरावती, नांदगाव, मोझारी, तळेगाव आणि दुर्गवडा, काठी, अष्टा इकडे वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे।
आणि बुरिकोकाटे दुतीवाडा भंडारा जिल्ह्याकडे आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा डोरली कमलेश्वर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून वारे बघायला मिळणार आहे। भंडारा वर्दी असोली कंधारी इकडे वादळी पावसाचा अंदाज राहील। तुमसर तिळा गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव साखरटोळा वादळी पावसाचा जोर राहील। अडेल गोतंगाव भिवापूर पावणेलाई वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दिगुरी देसिंग आणि गडचुली मूल सावली राजुळी चामोर्शी गोट अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली तसेच सोनापूर शिरपूरलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह राहील। मोरली कुटवाडा चरबकी चिमूरलाही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे वडनेर हिंगणघाट तुळजापूर अरवी वडोणा लाडगड यवतमाळ जिल्ह्याचा परिसर पुसद यवतमाळ आणि पांढरकवडा घाटांची करंजी हलक्या मध्यम वादळी पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन नोट्ससोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।